नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 13 जुलै 2025 पासून शनी महाराज मीन राशीत वक्री होणार आहे. अगदी 6 दिवस आता बाकी आहेत. तुळा राशीसाठी हा काळ षष्ठ स्थानाशी संबंधित असल्यामुळे तपासणीचा, संघर्षणाचा आणि आत्मबल तपासण्याचा असेल. षष्ठ स्थान म्हणजे शत्रू, रोग, ऋण, स्पर्धा आणि दिनचर्या. आणि जेव्हा या स्थानात शनी वक्री होतो तेव्हा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात, आरोग्यात आणि संबंधांमध्ये अचानक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तुळ राशीचे लोक सौंदर्य प्रिय, संतुलित आणि इतरांना समजून घेणारे असतात. पण या काळात आयुष्य अशा गोष्टींची परीक्षा घेईल जिथे तुमचं स्वतःचं बॅलन्स ढासळू शकतं. शरीराला त्रास देणारी जुनी आजार परत डोकं वर काढू शकतात. मानसिक थकवा जाणेल आणि ऑफिस, कोर्ट कचेरी किंवा नोकरीत तुमच्यावर वाढलेली जबाबदारी थेट मानसिक शांतीवर परिणाम करू शकते. शनी तुमच्याकडून परिपक्वतेने वागण्याची अपेक्षा करतो आणि जर तुम्ही सतत इतरांच्या समाधानासाठी जगत असाल तर तो तुमचं स्व शोधण्यास भाग पाडतो. हे 137 दिवस म्हणजे स्वतःच्या दिनचर्येचे, खाण्यापिण्याचे, सवयींचे आणि संबंधाचं पुनरावलोकन करण्याची संधी आहे. कोणत्याही प्रकारचा आळस, विलंब किंवा अतिसहानुभूती या काळात नुकसानदायक ठरू शकते. शनी वक्री काळात विशेषतः शनिवारी तिळाचा दिवा लावा, गरीब रुग्णांना मदत करा, औषध वाटप करा किंवा मोफत आरोग्य सेवा द्या. हे तुमच्यावर असलेली षष्ठ शनीची नकारात्मकता दूर करेल. तुळ राशीसाठी हा काळ आहे स्वतःच्या चुकांपासून शिकण्याचा, शिस्तीत राहण्याचा आणि शत्रूच्या आड येणाऱ्या स्वभाव दोषावर मात करण्याचा. हे 137 दिवस तुमचं कर्म सावरतायत आणि आता फक्त 137 दिवस काढायचे आहेत. मग सगळं व्यवस्थित होईल. परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या उघडण्यास आता सुरुवात होईल. आता फक्त 6 दिवस बाकी आहेत. संयम आणि शांत राहून पुढे जाण्याचे, चांगले विचार करण्याचे. हे होतं तुळ राशीचं संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.